महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। बातमी आहे अंगणवाडी ताईंसाठी अत्यंत महत्त्वाची। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार, सेविकावरील कारवाईला स्थगिती, या आठवड्यात मिळणार लेखी आश्वासन। काय आहे अपडेट पाहूया सविस्तर। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। सोलापूरसह राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी पेन्शनसह विविध मागण्यासाठी 3 डिसेंबरपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे। महिन्यानंतरही कामावर न येणाऱ्या आंदोलनकर्त्या मदतनीस सेविकांना कार्यमुक्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या, पण आता एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या आयुक्ताच्या आदेशानुसार त्यांच्यावरील कारवाई थांबविण्यात आली आहे। पुढील आठवड्यात संघटनेला लेखी आश्वासन देऊन तोडगा काढण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे। सोलापूर जिल्ह्यातील एकूण 4,730 अंगणवाड्या असून त्यात ग्रामीणमध्ये 4,076 अंगणवाड्या आहेत। पेन्शन लागू करा, आम्हाला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, मानधन नको, दरमहा वेतन द्यावे, सेविकांना दरमहा 26,000 तर मदतनीसांना 22,000 वेतन द्यावे, ऑनलाईन कामासाठी नवीन मोबाईल द्यावेत, अशा विविध मागण्यासाठी 3 डिसेंबरपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे। आंदोलनाला महिना होऊनही सर्वजण काम बंद ठाम राहिल्याने आयुक्ताच्या आदेशानुसार ज्या सेविका व मदतनीसांना नियुक्तीनंतर 1 वर्ष झाले नाही अशांना कार्यमुक्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या। मात्र त्यामुळे आंदोलन जास्त तीव्र झाले आणि आयुक्तांना आपल्या पूर्वीचा आदेश बदलावा लागला। आता राज्य सरकारकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर मार्ग काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। आंदोलन काळातील मानधन मिळणार, हिवाळी अधिवेशनात आपल्या मागण्यावर सकारात्मक तोडगा निघेल या आशेने सोलापूरसह राज्यभरातील 1,10,000 अंगणवाड्यामधील 2 लाख सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू केले, पण सव्वा महिन्यानंतरही आंदोलन सुरूच आहे आणि मागण्यावर तोडगा न काढताच अनेकांना कार्यमुक्तीच्या नोटिसा बजावल्या। आंदोलन काळातील मानधन मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आले। मात्र हातावरील पोट असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 1.25 ते 1.5 महिन्याचे मानधन न मिळाल्यास त्यांना अनेक अडचणींना समोर जावे लागणार आहे। त्यामुळे या संदर्भात सकारात्मक निर्णय होऊ शकतो असेही सूत्रांनी सांगितले आहे। नोटिसा बजावू नका, कार्यमुक्ती नकोच। वास्तविक पाहता अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यास नेमणूक 1 वर्ष होण्यापूर्वी कोणत्याही संपात किंवा आंदोलनात सहभागी होता येत नाही, तसे त्यांच्याकडून लेखी घेतलेले असते। तरी पण त्यांच्यासह सर्वच अंगणवाडी सेविका मदतनीस संपात सहभागी झाल्या, त्यामुळे 6 महिने 3 वर्षापर्यंतची चिमुकली अंगणवाडीमधील 3 ते 6 वर्षाची मुले आणि गर्भवती स्तनदा माता आहाराचा प्रश्न गंभीर बनला। या पार्श्वभूमीवर अनेक सेविका मदतनीस कार्यमुक्तीच्या नोटिसा दिल्या तर अनेकांना नोटिसा तयार ठेवल्या होत्या, पण आता नोटिसा देऊ नका आणि कार्यमुक्ती करू नका असेही वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले आहे।